हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मित्रांनो, अकाउंट मधला एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा याला एनपीओ सुद्धा म्हणतात. एनपीओ म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर हा एक टॉपिक 12वी कॉमर्स मध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करता कॉमर्समधून, तुम्हाला इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या, स्पर्धा परीक्षा द्यायच्या, जसं की MSCBची एक्झाम तुम्ही सध्या देताय, मग या एक्झाममध्ये सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. मग याच्यामध्ये काही बेसिक पॉईंट्स आहेत की जे आपल्याला माहिती पाहिजेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकचे काही महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर करू आणि 12th कॉमर्सची जी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सिरीज मी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण याचे बाकीचे पॉईंट्स तर बघणारच आहोत. पण आत्ता आपण फक्त याचे बेसिक्स, जे इम्पॉर्टंट बेसिक्स आहेत ते आपण इथे बघू. 12th कॉमर्सची मी एक ऑब्जेक्टिव्ह सिरीज सुरू केलेली आहे. याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. आता सेकंड टॉपिककडे आपल्याला वळायचं आहे. दुसरा टॉपिक आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता या टॉपिकमधले काही पॉईंट्स असे आहेत की जे तुम्हाला बुक्सवर क्लिअर करता येत नाहीत. मग त्यामुळे त्याच्या कन्सेप्ट जर बोर्डवर समजावून ऑन बोर्ड जर आपण बघितल्या तर त्या जास्त चांगल्या पद्धतीने समजतील. त्यामुळे मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि याच्यानंतर ऑब्जेक्टिव्हचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे दोन्ही व्हिडिओ मिस करू नका, जेणेकरून तुमच्या या टॉपिकचे कोणतेही पॉईंट्स मिक्स होणार नाहीत. आणि चॅनल अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दिवसेंदिवस आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा. जेवढं तुम्हाला हे चॅनल शेअर करता येईल तेवढं शेअर करा, ज्याच्यामुळं तुमच्यासारख्या अनेक गरजू विद्यार्थ्यांचा फायदा होईल. कारण या व्हिडिओसाठी मी कोणतीही फीस चार्ज करत नाही किंवा इतर चॅनल थ्रू जसे पेड बॅच चालवले जातात तसे कोणतीही आपण पेड बॅच घेत नाही. पण एवढे मुद्दे तुम्हाला जेवढ्या अकाउंटच्या कन्सेप्ट क्लिअर करता येईल तेवढे आपण या व्हिडिओ थ्रू कव्हर करू. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे हे चॅनल शेअर करता येईल तेवढे शेअर करा. आणि एक्झाम होईपर्यंत हे व्हिडिओ परत पाहत राहा, जेणेकरून तुमच्या अकाउंटच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि या एक्झामच्या दृष्टीने आणि याच्यानंतर पुढे तुम्ही अकाउंटच्या दृष्टीने ज्या एक्झाम देणार किंवा अकाउंटिंग नॉलेज बेसवर तुम्ही ज्या एक्झाम देणार तर त्या सगळ्या एक्झामसाठी हे व्हिडिओज तुम्हाला युजफुल ठरतील. त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आता व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणता टॉपिक डिस्कस करायचा आहे? अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकचे बेसिक्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर आता याच्या आधी डेफिनेशन आपण बघू. NPO म्हणजे काय किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे काय? ठीक आहे, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट बट टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस टू द सोसायटी. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन या अशा संस्था असतात ज्या नफा कमावण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात, पण त्या कशासाठी स्थापन झालेल्या असतात? गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस टू द सोसायटी. समाजाला सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी. ज्या संस्था किंवा जे ऑर्गनायझेशन प्रॉफिट अचीव करण्यासाठी स्थापन झालेल्या नाहीत तर त्यांचं मेन उद्देश काय की समाजाला, सोसायटीला सर्व्हिस प्रोव्हाइड करणे किंवा सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, तर या संस्था काय करतात? या संस्था समाजाला सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात किंवा पब्लिकला किंवा त्यांच्या मेंबरला मिनिमम चार्जेस घेऊन त्या ठिकाणी सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्यामुळे प्रॉफिट अचीव करणे ही या संस्थांचा मेन उद्देश नसतो. या संस्थांचा उद्देश काय असतो? समाजाला सेवा प्रदान करणे किंवा समाजाला सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, तर हा या संस्थांचा मेन उद्देश असतो. ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आधी आपल्याला टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन समजणं गरजेचं आहे. मग टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन दोन टाइपचे असतात, एक ट्रेडिंग, दुसरं नॉन ट्रेडिंग. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजेच यांनाच म्हणतात प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, म्हणजे ज्या संस्था प्रॉफिट मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या व्यवसायांचा मुख्य उद्देश आहे की वस्तू आणि सेवांची विक्री करायची आणि त्यातून प्रॉफिट अर्न करायचा, प्रॉफिट अचीव करायचा, हा ज्या संस्थांचा मुख्य उद्देश आहे यांना म्हणतात ट्रेडिंग कन्सर्न. ठीक आहे, मग या ठिकाणी ट्रेडिंग कन्सर्न म्हणजेच प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. मग कोणत्या असतात प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन? सोल ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे एकल व्यापारी संस्था, त्याच्यानंतर पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था, पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजेच कंपनी, या ठिकाणी संयुक्त भांडवली संस्था, या देखील प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन मध्ये येतात.
त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, कोऑपरेटिव्ह सोसायटीज किंवा कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, सहकारी संस्था. सहकारी संस्था सुद्धा कशासाठी स्थापन झालेल्या असतात? सहकारातून त्या व्यवसाय निर्माण करतात. तर अशा संस्थांना सहकारी संस्था म्हणतात. तर या सुद्धा कशामध्ये येतात? तर ह्या सगळ्या कशामध्ये येतात? ह्या सगळ्या संस्था येतात ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा मुख्य उद्देश काय असतो? व्यवसायामध्ये प्रॉफिट अचीव करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. ठीक आहे. मेन ऑब्जेक्ट काय असतो? अचीव प्रॉफिट. व्यवसाय करणे, वस्तू किंवा सेवांची विक्री करणे. ठीक आहे. वस्तू किंवा सेवांचं प्रोडक्शन करणे आणि त्या विकणे आणि त्यातून प्रॉफिट अचीव करणे, किंवा वस्तू आणि सेवा विकत घेणे किंवा वस्तू विकत घेणे. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीकडून वस्तू विकत घेणे आणि तिचं रिसेल करणे. तर हे याच्यामधून प्रॉफिट अचीव करणे हे सुद्धा ट्रेडिंग कन्सर्नमध्ये येतं. किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, सेवा प्रोव्हाइड करणे. ट्रॅव्हलिंग कंपनीज आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे. ओला कॅब हे काय करतात? सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. कशाची? पैसे घेतात आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. मग हे काय झाले? हे सगळे कशामध्ये येतात? हे ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये येतात. ठीक आहे. म्हणजेच वस्तू आणि सेवा प्रोव्हाइड करणे किंवा यांची विक्री करणे आणि त्यातून प्रॉफिट अचीव करणे. तर हा जो मेन उद्देश ज्या संस्थांचा असतो किंवा ज्या व्यवसायांचा हा मेन उद्देश असतो याला म्हणतात ट्रेडिंग कन्सर्न किंवा ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आणि या ठिकाणी त्यांच्या मग ॲक्टिव्हिटी काय असतात? बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. मग या संस्था काय करतात? गुड्स अँड सर्व्हिसेस सेल करतात आणि त्याच्यातून प्रॉफिट अचीव करत असतात. ठीक आहे. आणि त्यांचे एक्झाम्पल काय? सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप, पब्लिक लिमिटेड कंपनीज हे या ठिकाणी ट्रेडिंग ऑर्गनायझेशन झाले. त्यानंतर दुसरा प्रकार काय? नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ठीक आहे. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे ज्या संस्था ह्या नफा कमवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात. ठीक आहे. म्हणजे त्यांचा मुख्य उद्देश नफा कमवणे हा नसतो, तर समाजाला सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, मिनिमम चार्जेस घेऊन समाजाला सर्व्हिस प्रोव्हाइड करणे किंवा फ्री ऑफ कॉस्ट समाजाला सर्व्हिस प्रोव्हाइड करणे. ठीक आहे. तर या पद्धतीने ज्या संस्था चालत असतात यांना नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणतात. मग या संस्थांचा मुख्य उद्देश काय असतो? वस्तू आणि सेवांची विक्री करून प्रॉफिट कमवणे हा त्यांचा उद्देश नसतो, तर समाजाला किंवा त्या संस्थेच्या ऑर्गनायझेशन्सच्या मेंबर्सला किंवा पब्लिकला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे, सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. मग ह्या संस्था काय करत असतात? गिव्ह सर्व्हिसेस टू द मेंबर्स, पब्लिक ऑर टू द सोसायटी. ठीक आहे. या संस्था काय करतात? सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. कोणाला? त्या ऑर्गनायझेशन्सचे मेंबर. आता उदाहरणार्थ लायब्ररी आहे. ठीक आहे. लायब्ररी ही या संघटनेअंतर्गत किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये येणार. मग लायब्ररीमध्ये वाचनाचा छंद जोपासणे. ठीक आहे. वाचकांचा वाचनाचा छंद जोपासणे आणि त्याच्यामुळे त्यांना पुस्तके उपलब्ध करून देणे. ठीक आहे. मिनिमम चार्जेसला त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या कादंबऱ्या किंवा साहित्य उपलब्ध करून देणे हा त्या लायब्ररीचा उद्देश असेल. मग त्या ठिकाणी ते काय करतील? त्यांचे मेंबर्स जे आहेत म्हणजे लायब्ररीमध्ये ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे तर त्या सगळ्यांना ते काय करतील? बुक्स प्रोव्हाइड करतील. ठीक आहे. मग ही सुद्धा काय झाली? ही नॉन ट्रेडिंग कन्सर्न झाली. ओके. गिव्ह सर्व्हिसेस टू द मेंबर्स, त्यांच्या मेंबर्सला, ऑर्गनायझेशनचे जे मेंबर्स आहेत त्यांना किंवा समाजाला, पब्लिकला सर्व्हिस प्रोव्हाइड करणे हे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं मुख्य उद्देश आहे. मग या ठिकाणी मग ते सोशल सर्व्हिसेस कशासाठी प्रोव्हाइड करतात? सोशल सर्व्हिसेस टू प्रमोट आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट, हेल्थ एक्सेट्रा. ठीक आहे. समाजामध्ये कला, वाणिज्य, त्यानंतर संस्कृती या सगळ्या गोष्टींना बढावा देण्यासाठी, यांचा विकास व्हावा किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ह्या सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. कशासाठी? आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट, हेल्थ यांना प्रमोट करण्यासाठी. त्याच्यानंतर मग याचे एक्झाम्पल काय? स्पोर्ट क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, त्यानंतर स्कूल्स, कॉलेज, युनिव्हर्सिटीज, ट्रस्ट, वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरांचे ट्रस्ट, ठीक आहे, वेगवेगळ्या धर्मदाय संस्था, त्याच्यानंतर लायब्ररीज, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स. तर हे सगळे कशामध्ये येतात? हे NPO मध्ये येतात. तर हे झाले काय? टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग, नॉन ट्रेडिंग. ठीक आहे. ट्रेडिंग म्हणजे ज्यांचा उद्देश नफा कमवणे, वस्तू आणि सेवांची विक्री करणे आणि नफा कमवणे हा उद्देश असलेल्या संस्था म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल कोणते? सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप, कंपनी, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर हे झाले. आणि नॉन ट्रेडिंगमध्ये
ज्यांचा उद्देश नफा कमवणे हा नाही आहे, तर त्यांचा उद्देश सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे हा आहे. कशासाठी? आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट यांना समाजामध्ये बढावा देण्यासाठी. ठीक आहे. तर ह्या झाल्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा NPO, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मग याचे एक्झाम्पल काय? स्पोर्ट क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेज, युनिव्हर्सिटीज, ट्रस्ट, रिलिजियस कन्सर्न, त्यानंतर लायब्ररीज आणि प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन आणि अजूनही बरेचसे एक्झाम्पल NPO मध्ये येतात. ठीक आहे. आता या ठिकाणी याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जसं की आता NPO मध्ये NPOचा इन्कम सोर्स काय असतो? NPOचा इन्कम सोर्स असतो NPO कलेक्ट इन्कम थ्रू. ठीक आहे. आता NPO तुम्हाला सांगितलं, ज्या संस्था नफा कमवण्यासाठी स्थापन झालेल्या नाहीत या संस्थांना काय म्हणतात आपण? NPO, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मग आता या संस्था चालणार कशा? ठीक आहे. मग या संस्था कशा चालतात? समाजामध्ये काही घटक असे असतात की जे आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहेत किंवा सबल आहेत. ठीक आहे. जे फायनान्शियली वेल सेटल आहेत आणि त्यांना काहीतरी इच्छा आहे की आपण समाजाला काहीतरी देणं द्यावं. ठीक आहे. किंवा आपण समाजाची काहीतरी मदत करावी. मग ते मदत कशा थ्रू करतात? मग ते अशा संस्था थ्रू समाजाची मदत करत असतात. मग ते काय करतात? वेगवेगळ्या संस्थांना डोनेशन देतात, देणगी देतात. ठीक आहे. तर मग या संस्थेचं उत्पन्न कशा थ्रू होतं? मग या संस्थांना संस्था चालवण्यासाठी किंवा संस्थेचं काम करण्यासाठी फंड तर आवश्यक आहे, कॅपिटल आवश्यक आहे. मग फंड जर नसेल तर या संस्था चालणार कशा? मग या संस्था यांचा कॅपिटल फंड कशातून उभारते? मग यांचे इन्कम सोर्स काय? NPO कलेक्ट इन्कम थ्रू. ठीक आहे. मग ते सबस्क्रिप्शन म्हणजेच आता उदाहरणार्थ लायब्ररी आहे. ठीक आहे. लायब्ररी कशा अंतर्गत येते? लायब्ररी किंवा स्पोर्ट क्लब. मग हे कशा अंतर्गत येतात? ह्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये येणार. मग याच्यामध्ये यांचं ज्यांना एखाद्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे किंवा या पर्टिक्युलर स्पोर्टमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे, मग ते काय करतील? ते स्पोर्टमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे ते स्पोर्ट क्लब जॉईन करतील. ठीक आहे. मग स्पोर्ट क्लब जॉईन केल्यानंतर त्यांना काही मंथली चार्जेस द्यावे लागतील किंवा इयरली काही चार्जेस भरावे लागतील. ठीक आहे. किंवा तुम्ही लायब्ररी जॉईन केली तरी लायब्ररीची सुद्धा कधी कधी वार्षिक फी असते किंवा कुठे कुठे मंथली फीस असते. ठीक आहे. मग ह्यालाच काय म्हणायचं? याला म्हणतात सबस्क्रिप्शन. ठीक आहे. म्हणजेच आपण ती संस्था ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनमध्ये मेंबरशिप आपण घेतल्यानंतर आपल्याला जे चार्जेस द्यावे लागतील, रेग्युलर चार्जेस आपल्याला जे भरावे लागतील, याला सबस्क्रिप्शन म्हणतात. त्याच्यानंतर ॲडमिशन फीस म्हणजे आता जर समजा तुम्ही नवीन एंट्री केलेली आहे. ठीक आहे. आपण नवीन या ऑर्गनायझेशनमध्ये पहिल्यांदाच एंट्री केली. ठीक आहे. मग स्टार्टिंगला तुम्हाला काही रजिस्ट्रेशन फीस, पहिल्यांदा ॲडमिशन फीस पेड करावी लागते. दरवर्षी ॲडमिशन फीस तुम्हाला द्यावी लागते. ठीक आहे. पर्टिक्युलर इयरची ॲडमिशन फीस द्यावी लागते. नंतर मंथली तुम्हाला काही फीस भरावी लागेल. मग ही जी ॲडमिशन फीस आहे हा सुद्धा त्यांचा इन्कम सोर्स आहे किंवा या संघटनांचा, या ऑर्गनायझेशनचा इन्कम सोर्स आहे. त्याच्यानंतर डोनेशन म्हणजे समाजातील काही आर्थिकदृष्ट्या सबल घटक असतील तर ते काय करतात? या अशा संस्थांना डोनेशन देतात. ठीक आहे. मग कोणी कोणाच्या स्मरणार्थ, त्यांचे नातेवाईक कोणी असतील तर त्यांच्या स्मरणार्थ किंवा कोणाला असं वाटलं की ठीक आहे, अरे आता आपण या संस्थांना डोनेशन देऊ. ठीक आहे. किंवा काही पर्टिक्युलर इव्हेंटला ते डोनेशन देतात, पर्टिक्युलर पर्पजसाठी ते डोनेशन देत असतात. ठीक आहे. कोणाचा वाढदिवस आहे, एखाद्याला वाटलं अरे माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, मग मी लायब्ररीला पुस्तकं दान देईल किंवा लायब्ररीला मी फंड देईल. ठीक आहे. किंवा स्पोर्ट क्लबमध्ये मी डोनेशन करेल किंवा डोनेट करेल. तर अशा पद्धतीने हे डोनेशन म्हणजे देणगी. ठीक आहे. मग हे सुद्धा या NPOचा काय इन्कम सोर्स आहे. डोनेशनच्या माध्यमातून सुद्धा यांना इन्कम मिळत असतं. मग हे डोनेशन 2 प्रकारचं असतं, स्पेसिफिक डोनेशन आणि जनरल डोनेशन म्हणजे ज्या डोनेशनसाठी कुठेही मेन्शन केलेलं नाही की हा फंड तुम्ही कशासाठी यूज करायचा किंवा ऑर्गनायझेशनने हा फंड कशासाठी यूज केला पाहिजे. तर या बाबतीत डोनरनी काही सांगितलेलं नाही आहे किंवा डोनरनी त्याची इच्छा व्यक्त केलेली नाही की हा फंड कशासाठी वापरायचा. मग हा झाला जनरल फंड. ठीक आहे. मग जनरल फंड हा रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये कन्सिडर केला जातो. आणि जो स्पेसिफिक फंड असतो, स्पेसिफिक फंड म्हणजे आता या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने दिलाय फंड, स्पेसिफिक फंड दिला आणि कॉलेजला एखादा फंड दिला आणि त्याने सांगितलं की कॉलेजमध्ये जो टॉपवर मुलगा येणार आहे त्याला, मुलगा किंवा मुलगी, जो विद्यार्थी कॉलेजमध्ये यावर्षी टॉप करेल तर त्याला स्कॉलरशिप जाहीर करा 1 लाख रुपये. ठीक आहे. किंवा त्याला 20,000 रुपये स्कॉलरशिप द्या
आणि त्यासाठी आपण स्पेशल पर्टिक्युलर फंड दिला, ठीक आहे। मग तो पर्टिक्युलर फंड 20,000 रुपये ते कशासाठी यूज करायचे हे देखील डोनरनी सांगितलेले, ठीक आहे। मग या टाईपचा फंड जो असतो याला म्हणतात स्पेसिफिक डोनेशन, ठीक आहे। स्पेसिफिक डोनेशन म्हणजे तुम्ही जी अमाऊंट डोनेशनसाठी दिलेली ऑर्गनायझेशनला किंवा NPOला, तर तो फंड त्यांनी कशासाठी वापरायचा किंवा कोणत्या रिझनसाठी वापरायचा हे ज्यावेळेस डोनर क्लिअर करत असतो तर याला काय म्हणतात, याला स्पेसिफिक डोनेशन म्हणतात, ठीक आहे। आणि दोन्हीही डोनेशन हे NPO ऑर्गनायझेशनचा इन्कम सोर्सच आहे, फक्त आपल्याला रेव्हेन्यू आणि कॅपिटल रिसिप्ट आपल्याला डिफरन्सिएशन याच्यामध्ये करावं लागतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवताना, ठीक आहे। मग त्यावेळेस जनरल डोनेशन जे असतील तर ते घेतात रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून आणि जे स्पेसिफिक डोनेशन असतात ते ट्रीट केले जातात कॅपिटल रिसिप्ट म्हणून, ओके। त्याच्यानंतर पुढचा एक ग्रँट सबसिडीज रिसिव्ड फ्रॉम द गव्हर्नमेंट, ठीक आहे। तर NPO संस्थांना काही आर्थिक मदत गव्हर्नमेंटकडून पण होत असते, ठीक आहे। मग गव्हर्नमेंटद्वारे काही आर्थिक मदत कशी होते, मग काही ग्रँट दिले जातात, सबसिडी दिल्या जातात, ठीक आहे। तर याला हे सुद्धा काय इन्कम सोर्स आहेत NPO ऑर्गनायझेशन। त्याच्यानंतर आहे यांचा कॅपिटल फंड कसा क्रिएट केला जातो, तर कॅपिटल फंड हा कॅपिटल रिसिप्ट मधून क्रिएट केला जातो, ठीक आहे। मग बिझनेसच्या किंवा NPO ऑर्गनायझेशनच्या ज्या कॅपिटल रिसिप्ट आहेत तर त्या सगळ्या कॅपिटल फंडमध्ये घेतल्या जातात, ठीक आहे। आणि रेव्हेन्यू रिसिप्ट कुठे चार्ज केल्या जातात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, ठीक आहे। त्यामुळे तुमचे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर तर ह्या कन्सेप्ट याच्यामध्ये देखील क्लिअर असल्या पाहिजेत, ठीक आहे। त्याच्यानंतर आता NPOचा कॅपिटल फंड कसा क्रिएट केला जाईल, मग यांचं कॅपिटल कसं उभं राहत, एकल व्यापारी असेल तर तो त्याच्या देशातून कॅपिटल बिझनेसमध्ये एम्प्लॉयड करत असतो, ठीक आहे। पार्टनरशिपमध्ये सुद्धा पार्टनर मिळून भांडवल गोळा करतात, ठीक आहे। कंपनीमध्ये भाग भांडवलाच्या माध्यमाने शेअर कॅपिटल गोळा केलं जातं। मग आता या NPO ऑर्गनायझेशन भांडवल कसं उभं करणार, ठीक आहे। NPOचं भांडवल म्हणजेच कॅपिटल फंड, ठीक आहे। मग याला काय म्हणतात, कॅपिटल फंड म्हणतात। मग हा कॅपिटल फंड कशातून क्रिएट केला जातो, एंट्रन्स फीस, मेंबर्सला जी एंट्रन्स फीस चार्ज केली जाते, एंट्री फीस, ठीक आहे। लाईफ टाईम एंट्रन्स फीस असते काही ठिकाणी बघा, ठीक आहे। मग ही जी लाईफ टाईम एंट्रन्स फीस आहे ही कॅपिटल फंडमध्ये गृहीत धरली जाते किंवा कॅपिटल फंडमध्ये ॲड केली जाते। त्यानंतर सरप्लस म्हणजे पर्टिक्युलर इयरचा जो प्रॉफिट आहे तर याला सरप्लस म्हणणार। मग हा प्रॉफिटसुद्धा कॅपिटल फंडमध्ये ॲड केला जातो ॲट द एंड ऑफ इयर, ठीक आहे। त्यानंतर लिगसीज म्हणजे काय की आता एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ बघा, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने त्याचं कोणीतरी प्रिय व्यक्ती आहे, ठीक आहे, त्याचे वडील, त्याची आई, ठीक आहे, ज्यांची डेथ झालेली आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या ऑर्गनायझेशनला काही फंड दिला, ठीक आहे। मग या ठिकाणी या फंडला हा फंड याला काय म्हणतात, लिगसीज म्हणतात, ठीक आहे। लिगसीज म्हणजे ज्या एखाद्या व्यक्तीने त्याचा कोणता प्रिय व्यक्ती असेल तर आई, वडील, भाऊ, बहीण, ठीक आहे, किंवा आजी, आजोबा, पणजोबा, तर यांच्या स्मरणार्थ त्यांनी या NPO संस्थांना काही देणगी दिलेली असेल, काही फंड दिलेला असेल किंवा काही त्यांनी मोठी वस्तू दिलेली असेल तर हे सगळं लिगसीजमध्ये येतं, ठीक आहे। आणि स्पेशल डोनेशन म्हणजे आत्ताच मी इथे क्लिअर केला होता पॉईंट, डोनेशन दोन टाईपचे असतात, एक जनरल डोनेशन, दुसरा असतं स्पेशल डोनेशन। जनरल डोनेशन म्हणजे जिथं डोनरनी ते डोनेशन कशासाठी दिले तर हा कोणताही मुद्दा मेन्शन केलेला नाही आहे किंवा पर्पज मेन्शन केलेला नाही, त्याची फक्त इच्छा होती की काहीतरी आर्थिक मदत संस्थांना केली पाहिजे, मग त्याने ते मदत केली, तर हे झालं जनरल डोनेशन, ठीक आहे। आणि स्पेशल डोनेशन म्हणजे लायब्ररीमध्ये जर समजा एखाद्या लायब्ररीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, ठीक आहे, मग आपल्याला काय वाटलं की अरे आपण इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, मुलांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध झालं पाहिजे, ठीक आहे। मग त्यामुळे आपण काय केलं, पाण्यासाठी ॲक्वागार्ड लावण्यासाठी आपण त्या संस्थांना काही 1 लाख रुपये डोनेशन दिले आणि त्याच्यातून जेवढे ॲक्वागार्ड येतील तर तेवढ्या किमतीचे ते ॲक्वागार्डचा प्लॅन्ट तिथे लावा, ठीक आहे, म्हणून आपण ते डोनेशन दिलं, ठीक आहे। मग आपण हे डोनेशन कशासाठी दिलं, पाण्याची सोय करण्यासाठी, ठीक आहे, वॉटर फिल्टरेशन तिथं
इन्स्टॉल करण्यासाठी, ठीक आहे. मग वॉटर फिल्टर इक्विपमेंट्स तिथे इन्स्टॉल करण्यासाठी किंवा पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आपण तो फंड दिलेला आहे, ठीक आहे. मग याला काय म्हणायचं, याला स्पेशल फंड म्हणायचं किंवा स्पेशल डोनेशन म्हणायचं, ठीक आहे. मग डोनेशन वेगवेगळ्या 2 टाईपचे असतात, एक जनरल, स्पेशल, ठीक आहे. त्यानंतर किंवा आपण स्कॉलरशिप डिक्लेअर करण्यासाठी काही फंड दिला किंवा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यासाठी या फंडमधून विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्या म्हणून आपण तो फंड दिलेला आहे, तर या डोनेशन्सला स्पेशल डोनेशन म्हणतात. त्याच्यानंतर आहे आता NPO ऑर्गनायझेशन त्यांचे अकाउंट्स कसे मेंटेन करतात, ठीक आहे. NPO ऑर्गनायझेशन म्हणजे काय, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, ठीक आहे. इथं प्रॉफिट अचीव करणे मेन उद्देश नसतो. आता आपण डिफरन्सिएशन बघितलं ट्रेडिंगमध्ये आणि नॉन ट्रेडिंगमध्ये. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कोणत्या आहेत, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कोणत्या आहे, ठीक आहे. मग यांचे इन्कम सोर्स कोणते आहेत हे सुद्धा बघितलं, ठीक आहे. मग यांचे इन्कम सोर्स कोणते आहेत, इन्कम सोर्स यांचे समाजातून काही लोक असे असतात जे आर्थिकदृष्ट्या सबल आहेत, तर ते त्या ठिकाणी NPOला पैसा पुरवत असतात, ठीक आहे. डोनेशन हे त्यांचं महत्त्वाचा इन्कम सोर्स आहे, ठीक आहे. NPO संस्था कशातून चालतात, अशा संस्था नॉर्मली डोनेशनमधून चालत असतात, ठीक आहे. म्हणजेच समाजाने त्यांना पैसा पुरवलेला आहे. समाजाने म्हणजेच समाजातील काही आर्थिक घटक जे आर्थिकदृष्ट्या सबल आहेत आणि त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव निर्माण झालेली, तर असे लोक काय करतात, या संस्थांना देणग्या देत असतात किंवा काही व्यवसायांना, काही संस्थांना हा CSR फंडमधून सुद्धा देणग्या दिल्या जातात. ज्या लोकांनी या संस्थांना पैसा पुरवलेला आहे तर त्या समाजाला त्या व्यवसायाची पर्टिक्युलर माहिती, त्यांनी दिलेला पैसा हे व्यवसाय किंवा ह्या संघटना नीट युटिलाइज करतायत का नाही हे त्यांना दाखवावं लागेल का नाही, ठीक आहे. जरी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असल्या तरीही त्यांना त्यांचे अकाउंट शो करावे लागतील की त्यांना जो फंड, जेवढे त्यांचं इन्कम झालेलं आहे किंवा या संस्थांना जेवढा फंड आलेला आहे तो त्यांनी चांगल्या पद्धतीने युटिलाइज केला आहे का नाही, ठीक आहे. त्यांनी बरोबर युटिलाइज केलेला आहे का, तर हे कळण्यासाठी त्यांना सुद्धा फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवावे लागतात, ठीक आहे. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट आपले व्यवसायाचे फायनान्शियल रिझल्ट शो करतात म्हणून फक्त ट्रेडिंग ऑर्गनायझेशनच ते बनवतात असं नाही, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनला सुद्धा ते बनवावे लागतात. पण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन वेगळे स्टेटमेंट्स बनवतात आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन वेगळे स्टेटमेंट बनवतात, ठीक आहे. मग आता ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कोणते स्टेटमेंट बनवतात आपण बघितलं बघा. आपण फायनल अकाउंट प्रिपेअर केलं, सोल ट्रेडर, पार्टनरशिप, कंपनी, ठीक आहे. सगळ्यांचे फायनल अकाउंट आपण बघितलेले. मग त्याच्यामध्ये आपण कोणकोणते अकाउंट बनवले, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, ठीक आहे. मग हे आपण कशाच्या आधारे बनवले, हे फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण ट्रायल बॅलन्सच्या आधारे बनवले, ठीक आहे. म्हणजेच ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कोणकोणते अकाउंट बनवतात, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ठीक आहे, आणि बॅलन्स शीट, ठीक आहे. हे त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट आहे आणि हे कशावर आधारित असतात, ट्रायल बॅलन्सवर, ठीक आहे. मग हे स्टेटमेंट, फायनान्शियल स्टेटमेंट या ऑर्गनायझेशन बनवत असतात, ठीक आहे. कशासाठी, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बिझनेसचे रिझल्ट शो करतं, बॅलन्स शीट फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करते आणि हे स्टेटमेंट्स बनवण्यासाठी किंवा हे अकाउंट्स प्रिपेअर करायला बेस कोण प्रोव्हाइड करतं, ट्रायल बॅलन्स प्रोव्हाइड करतं, ठीक आहे. म्हणजे ट्रायल बॅलन्स हा त्याचा बेस असतो, ठीक आहे. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये कोणते अकाउंट बनवले जातात, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन हे अकाउंट्स बनवते, ठीक आहे. मग ते कोणकोणते अकाउंट बनवतात, एक रिसिप्ट अँड पेमेंट, ठीक आहे. ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवलं जातं, ठीक आहे. जो बेस कशासाठी असतो, फायनान्शियल स्टेटमेंटसाठी. मग याच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये इन्क्लूड कोणते अकाउंट असतात, एक असतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, जे त्या NPOचा रिझल्ट, अकाउंटिंग इयरमधला रिझल्ट शो करेल, आणि दुसरं बॅलन्स शीट त्या वर्षीची फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करेल, ठीक आहे. मग हे 2 मेन अकाउंट्स त्या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये बनवले जातात आणि त्याच्यासाठी जो बेस असतो तो रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये असतो, ठीक आहे. म्हणजे हे 3 अकाउंट कोण बनवत असतं, नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन बनवत असतात किंवा NPO बनवत असतात, ठीक आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट, ठीक आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कशाच्या ऐवजी बनवलं जातं, ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी, ठीक आहे. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट बनवण्यासाठी बेस काय असतं, ट्रायल बॅलन्स, आणि इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवण्यासाठी बेस काय, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, ठीक आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे
प्रकारचं एक रिअल अकाउंट आहे. ठीक आहे, आपल्या ऑर्गनायझेशनचे पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये किती कॅश ट्रान्झॅक्शन झाले, तर या कॅश ट्रान्झॅक्शनची समरी म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट असतं. ठीक आहे, म्हणजेच याच्यामध्ये ड्युरिंग द अकाउंटिंग पिरियड किंवा ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड किती रिसिप्ट झाल्या, म्हणजेच किती कॅश आली आणि किती कॅश गेली. ठीक आहे, ऑल कॅश रिसिप्ट अँड ऑल कॅश पेमेंट दाखवल्या जातात. ठीक आहे, डेबिट साईडला रिसिप्ट साईड दाखवल्या जातात आणि क्रेडिट साईडला पेमेंट्स दाखवल्या जातात. ठीक आहे, मग हे झालं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. इथे ऑल रिसिप्ट दाखवल्या जातात. मग कॅपिटल रेव्हेन्यू दोन्ही रिसिप्ट तिथे दाखवल्या जातात. ऑल एक्सपेंडिचर दाखवले जातात. ऑल एक्सपेंडिचर म्हणजेच ऑल पेमेंट्स दाखवले जातात. ठीक आहे, मग याच्यामध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दोन्ही दाखवले जातात. ठीक आहे, तर हे झालं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. मग ह्याच्यावर असा प्रश्न विचारला जातो, हे कोणत्या टाईपचं अकाउंट. ठीक आहे, हे एक रिअल अकाउंट आहे. याच्यामध्ये ऑल कॅश पेमेंट दाखवले जातात, ऑल कॅश रिसिप्ट दाखवले जातात. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल रिसिप्ट रेव्हेन्यू रिसिप्ट दोन्ही दाखवतात आणि कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दोन्ही दाखवतात. ठीक आहे, तर हे झालं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. दुसरा अकाउंट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर. इन्कम अँड एक्सपेंडिचर हे एक नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे, नॉमिनल अकाउंट आहे म्हणजेच पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये जे एक्सपेंडिचर आपण केलेले, जे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर झालेले आहेत आपले, ते दाखवतात एक्सपेंडिचर साईडला. आणि ज्या आपल्या रिसिप्ट आहेत पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये रेव्हेन्यू रिसिप्ट आहेत, म्हणजे त्या फक्त एका वर्षाच्या रिसिप्ट आहेत, तर त्या रिसिप्ट आपण इन्कम साईडला दाखवत असतो. ठीक आहे, मग हे झालं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हे एक नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे, हे रिअल अकाउंट आहे. रिसिप्ट अँड पेमेंट रिअल आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे कशाच्या बेसवर बनवलं जातं, हे ॲक्रुअल बेसिसवर बनवलं जातं. ठीक आहे, मी एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा, कॅश बेसिस आणि ॲक्रुअल बेसिसचा. याच्यामध्ये आपण बघितलेलं की इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये आपण ॲक्रुअल बेसिसमध्ये रेकॉर्ड करतो, ट्रान्झॅक्शन ॲक्रुअल बेसिसने रेकॉर्ड करतो. म्हणजेच ट्रान्झॅक्शन जेव्हा झाली आपण तेव्हा ती रेकॉर्ड करतो. पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडचे आपण सगळे एक्सपेन्सेस तिथे दाखवतो, ते दिलेले असतील किंवा नसतील. ठीक आहे, एक्सपेन्सेस आपले ड्यू आहे आपण टोटल दाखवणार. ठीक आहे, इन्कम रिसिप्ट आपल्या ड्यू आहे आपण सगळे दाखवणार. ठीक आहे, मिळालं किंवा न मिळालं ते बघणार नाही. टोटल त्या पर्टिक्युलर पिरियडचा जो खर्च आहे किंवा त्या पर्टिक्युलर पिरियडचं जे इन्कम आहे ते आपण तिथे दाखवणार. याला म्हणायचं ॲक्रुअल बेसिस. ठीक आहे, तिसरा स्टेटमेंट काय, बॅलन्स शीट. ठीक आहे, बॅलन्स शीट इथे सुद्धा बनवली जाते. या ऑर्गनायझेशनची फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी किंवा इंडिकेट करण्यासाठी बॅलन्स शीट बनवली जाते. जसं आपण ट्रेडिंग कन्सर्नमध्ये बनवतो बॅलन्स शीट, त्याच पद्धतीने इथे देखील बॅलन्स शीट बनवली जाते आणि ऑर्गनायझेशनची फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करण्याचं काम ती करते. ठीक आहे, मग आता इथे बघा कोणकोणते अकाउंट बनवले जातात. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, आपण हे एवढे अकाउंट बनवतो. ठीक आहे, आणि या फायनान्शियल स्टेटमेंटचा किंवा या फायनल अकाउंटचा बेस काय असतो, ट्रायल बॅलन्स. ठीक आहे, आणि इथे फायनल अकाउंटचा बेस काय असतो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आणि इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलं जातं आणि ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवलं जातं. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रॉफिट किंवा लॉस, नेट प्रॉफिट नेट लॉस शो केला जातो. तसंच इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला सरप्लस अँड डेफिसिट शो केले जाते. ठीक आहे, मग इथे सरप्लस म्हणजे प्रॉफिट, डेफिसिट म्हणजे लॉस. ठीक आहे, मग इथे काय फाइंड आउट केलं जातं, इथे सरप्लस अँड डेफिसिट फाइंड आउट केले जाते. ठीक आहे, सरप्लस अँड डेफिसिट म्हणजे इथे फायनान्शियल रिझल्ट, बिझनेसचे रिझल्ट इथे नेट प्रॉफिट नेट लॉस म्हणून आपण शो करतो. इथे सरप्लस किंवा डेफिसिट म्हणून दाखवले जाते. सरप्लस म्हणजे प्रॉफिट ज्यावेळेस इन्कम जास्त आहेत, एक्सपेंडिचर कमी आहेत. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर याला काय म्हणतात, सरप्लस. आणि एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. ठीक आहे, एक्सपेंडिचर जास्त आहेत, इन्कम कमी आहे, याला म्हणतात डेफिसिट. ठीक आहे, प्रश्न विचारताना, थेरॉटिकल प्रश्न विचारताना या टाईपने सुद्धा विचारला जातो. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नोन ॲज. ठीक आहे, आन्सर काय, सरप्लस. कोणकोणते फायनान्शियल स्टेटमेंट्स इथे बनवले जातात, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बॅलन्स शीट. ठीक आहे, मग प्रॉब्लेम देताना तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं आणि त्याच्या बेसवर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करा म्हणून सांगितलं जातं. ठीक आहे, तर हे झाले नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकचे काही बेसिक पॉईंट्स. ठीक आहे,
तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील. नोटबुकवर हे सगळे पॉईंट चांगल्या पद्धतीने क्लिअर करणे शक्य नव्हते, त्यामुळे ऑन बोर्ड हा व्हिडिओ घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कारण या टॉपिकमध्ये काही पॉईंट्स असे असतात जे आपले नॉर्मल अकाउंटपेक्षा, आता जसं सबस्क्रिप्शन, एंट्रन्स फीस, ठीक आहे, आपल्याला माहिती नाही सरप्लस म्हणजे काय, डेफिसिट म्हणजे काय, किंवा स्पेशल डोनेशनमध्ये काय येतं किंवा जनरल डोनेशनमध्ये काय येतं, ठीक आहे. तर काही अकाउंटिंग टर्म्स, या टॉपिकमधल्या काही अकाउंटिंग टर्म्स देखील आपल्यासाठी अनोळखी आहेत. त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ घेतला. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, उद्या किंवा परवा याचा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचा व्हिडिओ देखील येईल आणि तो पण व्हिडिओ मिस करू नका. आणि त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.